श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरो सुधारी बरनो रघुवर विमल जसोर जोदायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार आए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए आइए 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 महाराज विराजिए आइए हनुमंत विराज हरि आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल 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 हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे भर वालौकिक प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचा ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववल्ली जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गवळणपर प्रकरणातील हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग कडवण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चला ऐसा तुझ माता ब्रह्मांडाचा धनी तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने चालत आले हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अगदी याच सप्ताहातील भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती कालाच्या प्रसंगी ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे पण मी सांगेल 7 दिवस कथाही होती आणि आज कीर्तनही माझ्याकडेच आलेलं आहे अतिशय सुंदर असं पवित्र मंगलमय वातावरण पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये सुंदर असं गाव आणि सुंदर अशा गावामध्ये असलेली सुंदर अशी माणसं म्हणून सर्वच भावी भक्त अगदी पहिल्या दिवसापासून मी आज काल्याचं कीर्तन आहे शेवटपर्यंत पाहत आली 8 दिवसामध्ये जेवढी काल्याच्या कीर्तनला पब्लिक आहे समाज आहे तेवढेच पहिल्या दिवसापासून उपस्थित होते तर मी सांगेल प्रत्येक गावामध्ये जर कीर्तन कथा असतील कधी कधी असं होतं अर्धे कीर्तनाला येतात तर अर्धे घरी बसतात अर्धे कथेला येतात तर अर्धे कीर्तनाला येतात पण इथे सर्व सकाळपासनं 10-11 वाजता जरी कथा सुरू केली तर तेवढ्याच चांगल्या प्रकारे
उपस्थिती तुम्ही सर्वांनी दाखवलेली आहे, त्याबरोबर सर्वांचे धन्यवाद व्यक्त करेल. आणि याच कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर असं मंगलमय वातावरण, याच पवित्र अशा वातावरणामध्ये जे कार्यक्रमाचे संयोजक आणि आयोजक आहेत, त्यामध्ये जे मला नावं माहिती आहेत, सर्वच हरिभक्तपरायण लोहगाव गावकळी मंडळी, सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करेल. त्यामध्ये ज्यांचा माझा परिचय आहे, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे फुटाणे दादा असतील, त्याचबरोबर मस्के काका असतील, त्याचबरोबर अतिशय सुंदर स्वभाव आणि नियोजनही सुंदर असतं आमचे धोंडेराम दादा असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. पण याच काल्याच्या प्रसंगी मी सांगेल, आज मी फक्त एवढंच म्हणा, उजळले भाग्य आता नाव घे चिंता वारली. जे आमच्या गुरुदेवांच्या कीर्तनामध्ये कीर्तनामध्ये गायन करण्यासाठी असतात, अगदी महाराष्ट्रामध्ये समाज जो त्यांचा आवाज ऐकण्यासाठी तरसलेला असतो, आज ते आमच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. मी एवढंच म्हणेल, आमची पात्रता नाही, आम्ही त्यांच्यापुढे उभं राहून काहीतरी म्हणावं, कारण मज पामर आहे काय थोरं पण पायीची वाहन पायी बरी. आमचे गुरुजी सुरेगावकर गुरुजी असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते, चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण आमचे दुसरे बालासाहेब गुरुजी असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. गायनाचार्य गुरुजींचे शिष्यमंडळ दादा असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आमच्यासोबत आलेले आमच्या दोन्ही गुरुभगिनी शिवांजलीताई जरांगे आणि प्रणिताताई गवारे, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वच टाळकरी मंडळी असतील, परिसरातील पंचकृषीतील नावं घ्यायचेत का तुमचे, म्हणून तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अतिशय सुंदर छोटे छोटे माझे भावंड टाळ घेऊन गळ्यामध्ये उभे आहेत, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि आपल्याच गावचे सुपुत्र अगदी सांगण्यासाठी आनंद होईल, जसे तुम्ही यावर्षी कीर्तनकार कथाकार बाहेरून बोलवले, तुम्ही गावात जरी ठरवलं की आपलेच कीर्तनकार, आपलेच कथाकार, आपलेच गायकन, आपलेच वादक, तरीही कमी पडणार नाही, अतिशय तयारीचे आहेत. म्हणून आपलेच गावचे सुपुत्र आदरणीय हरिभक्तपरायण नाव नवनाथ महाराज, हा कधी कधी होतं मला वयामानाने असं, नवनाथ महाराज असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि मी सांगेल, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक कथाकार स्वतःच्या वाणीनं भगवान पांडुरंग परमात्म्याला आळवतात, भगवंताचं नामस्मरण करतात, पण जे स्वतःच्या बोटातून त्या भगवंताचं नामचिंतन करतात, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोलतो पाषाण हे तोची पांडुरंग, तोची पांडुरंग. अतिशय सुंदर ज्यांचं वादन आहे, समयाशी सादर व्हावे. आदरणीय हरिभक्तपरायण लखनदादा असतील, त्याचबरोबर हरिभक्तपरायण शिवार महाराज, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, तर तुम्हाला 2 महिन्यानं 4 महिन्यानं जर पाहावं असं वाटलं नेमकं कसं झालं होतं, तर यूट्यूब चॅनलवाले, मराठी हॉटस्पॉट चॅनलवाले लहूदादा आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. माझी वडीलही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि अगदी कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतःकरणापर्यंत माझा जशा जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता निवडलेला आहे. पण ऐका, ज्या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय असतील, तसेच नामदेव महाराज असतील, संत माऊली ज्ञानोबाराय असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत सावता महाराज असतील, संत गोरोबा काका असतील, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. कसा? पवित्र ते